शिवसेना युबीटी नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालाय। दीपक बडगुजर यांच्या विरोधामध्ये अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। आरपीआय शहराध्यक्षांवरील गोळीबार प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून दीपक बडगुजर यांचा शोध सुरू आहे, तर संशयित आरोपी मयूर बेदने याने दिलेल्या जबाबावरून ही कारवाई करण्यात आली आहे। दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा संशयित आरोपीने सांगितलेला आहे। मयूर बेदने तसा जबाब नोंदवलाय। 2022 मध्ये हा गोळीबार झालेला होता। आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता आणि त्याच्यामध्ये आता दीपक बडगुजर यांचं नाव पुन्हा एकदा समोर येताना दिसतंय। याआधी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आधी दीपक बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि आता राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, त्याच्या आधी सुद्धा बडगुजर यांच्या अडचणी या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतात। कारण जो 2022 मध्ये गोळीबार झाला होता त्यामध्ये आता बडगुजर यांचं नाव समोर येतं। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। महेश, काय सांगाल? सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे आणि याच्यामध्ये सुधाकर बडगुजरांचंही नाव येत आहे। आपण कोइन्सिडन्स म्हणावा लागेल, लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली होती आणि आता विधानसभेच्या आधीही त्यांच्या अडचणी वाढताना दिसतात। काय अपडेट्स याविषयी? अगदी खरं आहे फराह। खरं तर प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी खरं तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असलेले सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये सुधाकर बडगुजर यांचं कुठेही नाव नाही, मात्र त्यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर 2022 मध्ये हा प्रकार घडलेला होता। संशय प्रशांत जाधव याच्या आरपीआयचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झालेला होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेले त्या संशयितांच्या जबाबानुसार दीपक बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र राजकीय हेतुपोटी हे सगळे गुन्हे दाखल होत असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी खरं तर सलीम कुत्ता प्रकरणी सुधाकर बडगुजर हे अडचणीत आलेले होते ना, आता त्यांच्यानंतर त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकचं राजकारण जे आहे ते चांगलंच तापताना आपल्याला बघायला मिळतंय। निश्चितच महेश, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।